जय शिवराय भावांनो, पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। 11 मॉडेल होत्या, शूट चालू झालं आणि एकत्र सगळ्याजणी आल्यात। एकवर नंबर लावून सगळ्यांचे फोटो काढून घेतलं। ह्या सगळ्या शूटचं रिझल्ट तुम्हाला वेबसाईट वर बघायला मिळतील। कमेंट मध्ये हार्ट इमोजी टाका, ऑटोमॅटिक तुमच्या डीएम मध्ये लिंक जाईल वेबसाईटची। तिकडे मंदिराजवळ काय गेलोच नाही, हॉटेलच्या बाहेर आणि हॉटेलच्या आतमध्ये पण बॅकग्राऊंड चांगलं होतं एक नंबर। मग तिथंच सगळ्यांचं शूट केलं। सगळ्या मेकअप आर्टिस्टना सांगितलं की पहिल्यांदा पोजेस बघून ठेवा, म्हणजे फास्ट फोटोज निघतील आणि लवकर काम होईल। त्या मॉडेल डान्सर होत्यात, त्यांना डान्सचे वगैरे स्टेप करायला लावून त्यांचं व्हिडिओ शूट घेतले। कमेंट मध्ये फायर इमोजी टाका, व्हिडिओची लिंक सेपरेट तुमच्या डीएम मध्ये येईल। इथलं सगळं शूट आवरलं आणि आवरून वरती जातोय तर वरती एडी लावला होता, तो पडला खाली वाऱ्यानं। म्हटलं आता 25-30 डबऱ्यात जातात वाटतं, पण ऑक्टा साईडला होता त्यामुळे वाचला एडी। ते सगळं आवरून वरती गेलो तर इथं सगळ्या मेकअप आर्टिस्ट आपापल्या मॉडेलचा फोटो काढाल ओळीनं उभा करून। मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? त्यांची एंट्री पण घेतली। मॉडेल आणि मेकअप आर्टिस्ट एकत्र सोबत येऊन पोज वगैरे देताना अँटिक काय तर करायचं होतं त्यांना। भारी झाल्यात सगळ्यांची एंट्री। सगळ्या मेकअप आर्टिस्ट रेडी व्हायला गेल्या सर्टिफिकेटच्या कार्यक्रमासाठी। तोपर्यंत आम्ही सगळे फोटो काढलेले टॅब मध्ये घेतले, सिलेक्शन पण करून घ्यायचं लागलंच म्हणून। सगळ्यांचं आवरलं आणि स्मिता मॅडमची एंट्री घ्यायची होती आणि ती कशी घ्यायची त्याचं डिस्कशन चालू आहे, ते तुम्ही जरा बघा। सगळ्यांना म्हटलं थांबा 2 मिनिटं, मी सांगतो तसं करा। ही एंट्री सगळ्यांना सर्टिफिकेट वाटून झालं, मॅडमांचं स्पीच झालं। सगळ्यांनी लई दंगा आणि एन्जॉय केला होता, कंटाळलेत सगळे। ठीक आहे, मग जेवायला बसलेत सगळे। जेवून झाल्यावर सगळ्यांनी एकवर फोटोज मॉडेलचे सिलेक्ट केले। सिलेक्शन झाल्यावर आम्ही पॅकअप केलं आणि ह्या शूटचे रिझल्ट तुम्हाला बघायचे असतील तर कमेंट मध्ये हार्ट आणि फायरचा इमोजी टाका, तुमच्या डीएम मध्ये डायरेक्टली येतील। आणि स्मिता मॅडमच्या पण पेजला फॉलो करा, त्यांचे क्लासेस रेग्युलर चालू असतात। तुम्हाला जर प्रोफेशनल मेकअप आर्ट शिकायचं असेल त्यांच्या पेजवरती या स्टुडंट्सचे पण रिव्ह्यूज आहेत, ते पण बघू शकताय तुम्ही। या क्लासच्या ज्या स्टुडंट्स होत्या त्यांनी स्पेशल कमेंट करून सांगा की आपले फोटोज आणि व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले। भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये।